सो आज जो आपण या ठिकाणी पझल डिस्कशन करणार आहोत तो असणार आहे तुमचा एक लिनियर बेस्ड. ओके, ह्या ठिकाणी कम्प्लिटली दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी लोकांचा जो वेगवेगळे चॉकलेट्स आहेत ना त्यांच्याकडे त्या पर्सन्सकडे त्याचा नंबरही तुम्हाला दिलेला आहे. ओके, ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूयात ह्या सॉल्व्ह करण्यासाठी आणि पाहूयात की तुम्हाला कशा प्रकारे मीन्स पझल मध्ये ती तुमची जी एक कमांड आहे ती लवकरात लवकर कशी येईल आणि ह्याच्याबद्दलच आपण पूर्णपणे डिस्कशन जे आहे ते आता करणार आहोत. ओके, ठीक आहे. तो चलिए स्टार्ट करते अँड जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी मला परत विचारू शकता की सर मला ह्या ठिकाणी पर्टिक्युलरली हे समजत नाहीये म्हणून. ओके, ह्या क्वेश्चनचा लेवल काय आहे सगळ्यात अगोदर आपण डिस्कशन करूयात की ह्याचा लेवल काय. तर याचा लेवल आहे RRB PO मेन्स, RRB PO मेन्स आणि त्याच्यानंतरनं IBPS PO मेन्स. आणि जर SBI PO मेन्स मध्ये जर आलं तर हे क्वेश्चन जे आहे तुम्हाला 1 मार्काला येऊ शकतं. SBI PO मेन्स मध्ये 1 मार्काला येऊ शकतं. ओके, क्लिअर आहे. तर ह्याचा लेवल जो आहे तो मी PO लेवलच या ठिकाणी ठेवलेला आहे. चलो स्टार्ट करूयात. अगोदर व्यवस्थितपणे अंडरस्टँडिंग करणं फार गरजेचं आहे. बऱ्याचशा मुलांना जे मी आतापर्यंत तुमच्यासोबत जे डिस्कशन केलेलं आहे ना टेलिग्रामवरती असेल किंवा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये जे आपण डिस्कशन आतापर्यंत केलेलं आहोत त्याच्यामध्ये मुलांचा एक प्रॉब्लेम काय आहे ते माहितीये. त्यांचं म्हणणं असं आहे की सर आम्हाला ना बऱ्याचशा गोष्टी नाही कळत कसं सॉल्व्ह करायचं काय नाही ते. सो डोंट वरी, आता आपण ह्याला व्यवस्थित टॅकल करूयात. काय पहा काय दिलेलं आहे आणि काय आपल्याला फाइंड आउट करायचंय. लक्ष देऊन ऐका. 9 पर्सन्स आहेत ते एका लिनियर रो मध्ये बसलेले आहेत. ओके, सम ऑफ देम फेसेस टुवर्ड्स द नॉर्थ डायरेक्शन वाईल सम ऑफ देम फेसेस टुवर्ड द साऊथ डायरेक्शन. यांचा जो डायरेक्शन आहे काही लोकांचं नॉर्थ आहे काही लोकांचं साऊथ आहे. ईच ऑफ देम हॅज डिफरंट नंबर ऑफ चॉकलेट मोर दॅन ऑर इक्वल टू 30. हे पहा फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या नंबर ऑफ चॉकलेट्स आहेत. ते किती आहेत? मोर दॅन ऑर इक्वल टू 30. म्हणजेच तुम्ही 30 पण कन्सिडर करू शकता आणि 30च्या वरती जे काही चॉकलेट येतील ते पण तुम्हाला कन्सिडर करता येतं. टोटल नंबर ऑफ चॉकलेट्स इज 450. जे काही टोटल नंबर ऑफ चॉकलेट्स आहेत त्या 9 लोकांचे ते किती आहेत? 450 त्या ठिकाणी असणार आहेत. नॉट मोर दॅन 2 ॲडजस्टंट पर्सन फेसेस द सेम डायरेक्शन. म्हणजेच जर तुम्ही अरेंजमेंट बनवत आहात, जर त्या ठिकाणी 3 लोक असे आहेत, तर दोघांचं डायरेक्शन समजा नॉर्थ आहे, तर तिसरा पर्सन तुमचा साऊथ पाहिला पाहिजे. तो सेम डायरेक्शन फेस नाही करणार. द पर्सन हू सिट ॲट एक्स्ट्रीम एंड फेसेस द सेम डायरेक्शन. ओके, ठीक आहे. एवढं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. जे एंडचे लोक आहेत, ते सेम डायरेक्शन फेस करतील. सगळ्यात अगोदर तुम्ही ह्या ठिकाणी शिकायचं काय तुम्हाला माहिती आहे? द आर्ट ऑफ रायटिंग अ कंडिशन. हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक मुलाला प्रॉब्लेम काय होतंय, की आजपर्यंत ज्या ठिकाणी तुम्ही क्लासेसला पाहिलेले आहात मेन्स लेव्हल पझल, पहिली गोष्ट म्हणजे मेन्स लेव्हल पझल फार कमी अवेलेबल आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती मेन्स लेव्हल पझल बद्दल मराठीमध्ये कोणीच नाही शिकवत. कारण की त्यांना असं वाटतं, की हे फार लेंदी आहे. कोण शिकवणार? शॉर्टकट गोष्टी शिकून आपण पुढे जाऊयात. असं नाहीये. ह्याचा इम्पोर्टन्स आहे. हे पहा काय म्हणतंय? द वन हू हॅज 40 चॉकलेट सिट एक्झॅक्टली मिडल ऑफ द रो. ओके. आता तुम्हाला काय म्हणलेलं आहे? ज्याच्याकडे 40 चॉकलेट्स आहेत तो मिडलला बसलेला आहे. तुमच्या रोच्या. एम सिट थर्ड टू द लेफ्ट ऑफ द वन हू हॅज 40 चॉकलेट. एम काय आहे? 4 टू द लेफ्ट आहे कुणाच्या? ज्याच्याकडे 40 चॉकलेट्स आहेत. लगेचच्या लगे अरेंजमेंट नका बनवू. कारण की प्रॉब्लेम काय होणार आहे माहिती आहे का? सपोज तुम्ही असं 9 पर्सनला अरेंज केलं. 4, 5, 6, 7, 8 आणि 9 तुम्ही अरेंज करताल. तुमच्याकडे मिडल पर्सनला 40 इथे आलेलं आहे. नो डाउट. तुम्ही आता काय करणार? सर एम जो आहे तो 40च्या 3 सोडून लेफ्टला आहे. असंच म्हणलेलं आहे 4th लेफ्ट. म्हणजे सपोज जर तुम्ही ह्याला नॉर्थमध्ये फेस केला तर 1, 2, 3 सोडून ह्या ठिकाणी एम येणार आहे. ॲग्री करताय? आणि जर तुम्ही याला साऊथला फेस केलात तर 1, 2, 3 सोडून एम ह्या ठिकाणी येणार आहे. तर 2 ते 3 कंडिशन्स आहेत. अगोदर लगेचच्या लगेच सॉल्व्ह करायची तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. थोडं अगोदर कंडिशनला नोट डाउन करून घ्या. तुमच्याकडे काही ना काही प्रोसेस अशी येणार आहे पुढे, जेणेकरून तुम्ही एक सिंगल पॉसिबिलिटीमध्ये क्वेशन सॉल्व्ह करणार आहात. ओके? ठीक आहे. काय म्हणताय पहा इथे. द वन हू हॅज 65 चॉकलेट सिट इमिजिएट लेफ्ट ऑफ एम. ज्याच्याकडे 65 चॉकलेट आहेत तो इमिजिएट लेफ्ट आहे कुणाच्या? एमच्या. ओके. द वन हू हॅज 65 चॉकलेट डझंट सिट ॲट एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. काय म्हणलेलं आहे? ज्याच्याकडे 65 चॉकलेट आहे तो एक्स्ट्रीम एंडला त्या ठिकाणी बसणार नाहीये. मी म्हटलं ठीक आहे, काही अडचण नाहीये. क्यू सिट टू द लेफ्ट ऑफ एम. एमच्या लेफ्टला त्या ठिकाणी क्यू आहे. कुठे आहे आपल्याला माहित नाही, पण ते म्हणते लेफ्टला आहे एमच्या. क्लिअर आहे? बट टू द राइट ऑफ द वन हू हॅज 65 चॉकलेट.
जो क्यू आहे तो काय असणार आहे? जो क्यू आहे तो एमच्या लेफ्टला आहे, पण तो 65 चॉकलेटवाल्याच्या राइटला असणार आहे. ओके, फाईन. ओन्ली 4 पर्सन सिट बिटवीन द वन हू हॅज 55 चॉकलेट अँड क्यू. क्यू आणि ज्याच्याकडे 55 चॉकलेट आहेत ना, त्यांच्यामध्ये 4 पर्सन्स आहेत. हू फेसेस टुवर्ड्स द नॉर्थ. जो क्यू आहे तो नॉर्थला फेस करतोय, तर याचा अर्थ तो असं वरती वरती पाहतोय. नॉर्थ म्हणजे वरती असतं. क्यू अँड द वन हू हॅज 55 चॉकलेट फेसेस द सेम डायरेक्शन. ज्याच्याकडे क्यू आणि 55 चॉकलेट्स आहेत, दोघांचं डायरेक्शन काय आहे? सेम आहे. ओके, नेक्स्ट. ओन्ली 3 पर्सन सिट बिटवीन द वन हू हॅज 55 चॉकलेट अँड एन. ज्याच्याकडे 55 चॉकलेट आहेत आणि एन यांच्यामध्ये 3 पर्सन बसलेले आहेत. क्लिअर आहे? ओके, फाईन. पुढे पहा काय म्हणताय. एन नीदर सेकंड फ्रॉम द वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड. ठीक आहे. एन नीदर सेकंड फ्रॉम द एक्स्ट्रीम एंड. जो एन आहे तो सेकंड फ्रॉम द एंड बसणार नाहीये. क्लिअर आहे? सेकंड फ्रॉम द एंड तो बसणार नाहीये. नॉर इमिजिएट लेफ्ट ऑफ क्यू. आणि हा क्यूच्या इमिजिएट लेफ्टला नाहीये. क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. फाईन. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळलेल्या आहेत. द वन हू हॅज 35 चॉकलेट सिट थर्ड टू द लेफ्ट ऑफ एन. ज्याच्याकडे 35 चॉकलेट आहेत तो एनच्या थर्ड लेफ्टला बसणार आहे. ओके, तर आता मला सांगा, मी पझलला स्टार्ट करू का? हे पहा, तुम्हाला मी मगाशी क्वेश्चन स्टार्ट करताना बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम काय होतं, की सर पझल स्टार्ट कुठून करायचं? हाच तर मेन प्रॉब्लेम आहे. पझल स्टार्ट कुठून करायचा? हा तरी तुमचा मेन प्रॉब्लेम आहे, की आपल्याला पझल स्टार्ट कसं करायचं हेच माहीत नाहीये. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक व्यवस्थितपणे कंडिशन सांगणार आहे. ते काय आहे लक्ष देऊन ऐका. कशा प्रकारे पझलला आपण त्या ठिकाणी स्टार्ट करू शकतो, हे आपल्याला आता सध्या करंटली माहीत नाहीये. तर ते स्टार्ट कसं करायचं ह्याच्याबद्दल तुम्हाला मी आयडिया देतो. हे पहा, तुमच्याकडे स्टार्ट करण्यासाठी 2 महत्त्वाचे कंडिशन होते. कोणते-कोणते? एक तर हा 40 वाला कंडिशन, ज्या ठिकाणी तुम्ही आत्ताच बघितलं होतं, की सर ह्या ठिकाणी मिडलला तुम्ही 40 ला ठेवा. एक तर ही कंडिशन होती. ओके, ठीक आहे. पण ही कंडिशनपासून तुम्ही सुरुवात नाही करायचं. का? कारण की तुम्हाला सॉल्व्ह करत असताना 2 पॉसिबिलिटी येणार आहेत. एक तर तुम्ही 40 ला इथं ठेवणार आणि 40 च्या लेफ्टला 1, 2, 3 सोडून तुम्ही एमला इथं ठेवणार आहात. एक तर ही कंडिशन होती. अदरवाईज 40 ला तुम्ही साउथला फेस करून 1, 2, 3 सोडून तुम्ही एमला इथं ठेवणार आहात. बरोबर आहे. म्हणजेच तुमचे 2 पॉसिबिलिटी ह्या ठिकाणी काय होतात? क्रिएट होत आहे. सर्वजण ॲग्री करताय? हां, सर मी तर ॲग्री करत आहे. नो डाउट मी ॲग्री करतोय ह्याच्याबद्दल. ओके, फाईन. मग आता करायचं काय? हे पहा, तुमच्याकडे आणखीन एक गोल्डन स्टेटमेंट आहे. कोणतं स्टेटमेंट आहे माहिती आहे? क्यू आणि 55 ह्यांच्यामध्ये टोटल 4 पर्सन आहेत. आणि तुम्हाला क्यूचं डायरेक्शन माहिती आहे. क्यू कुठं फेस करते? नॉर्थला फेस करत आहे. क्लिअर आहे? मी काय म्हणतोय तुम्हाला कळतंय का? ओके. सपोज एक्झाम्पल घ्या तुम्ही क्यूला आता ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे. कुठे? क्यूचा फेस काय? सर नॉर्थला फेस करतोय आम्हाला एवढं माहिती आहे फक्त. 4 पर्सन सोडून 1, 2, 3, 4 ह्या ठिकाणी कोण येणार आहे? ह्या ठिकाणी सर जो पर्सन आहे त्याला 55 चॉकलेट असतील. ॲग्री करताय सर्वजण? एकतर ही कंडिशन असेल. से येस ओर नो. से येस ओर नो. हां किंवा नाही. बरोबर आहे? हां, सर ही तर मला गोष्ट त्या ठिकाणी कळालेली आहे. ओके, फाईन. आता मला सांगा, ह्या ठिकाणी तुम्ही टोटल किती पर्सनला सेट केलेलं आहे? 3, 4, 5, 6 टोटल 9 पर्सन आहेत. त्या 9 पैकी मी आता करंटली 6 पर्सनला ठेवलेलं आहे. आता माझ्याकडे किती ऑप्शन्स अजून अवेलेबल आहेत? माझ्याकडे आणखीन ऑप्शन्स अवेलेबल आहेत. केवळ आणि केवळ 3 माणसांना मी ह्या ठिकाणी सेट करू शकतो. हां किंवा नाही ह्याचा आन्सर द्या. कारण की टोटल जो तुमचा अरेंजमेंट आहे, तो अरेंजमेंट 9 पर्सनचा आहे. आणि त्या 9 पैकी तुम्ही 6 पर्सनला ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे. बरोबर आहे? ओके सर. आणखीन एक कंडिशन काय आहे पहा. जर तुम्ही क्यूला नॉर्थ फेस करताय, तर 1, 2, 3, 4 सोडून इथे पण तुमचे 55 येणार आहे का नाही? एकदा हां किंवा ना. एक बार हां या ना बोलो. इथं पण तुमचं 55 येऊ शकतं. एक तरी क्यूच्या इकडे पॉसिबल आहे, अदरवाईज क्यूच्या इकडे पॉसिबल आहे. क्लिअर आहे? हां, ही आम्हाला गोष्ट त्या ठिकाणी कळालेली आहे. एवढं मात्र खरं आहे. ओके. तर मग आता कोणाला पिक करायचं? हे पहा तुमच्याकडे एक फार बेस्ट कंडिशन दिली आहे. माहिती आहे काय? जो तुमचा इथे
65 आहे ना, 65. 65च्या राइटला क्यू आहे. आता एक्झाम्पल घ्या. तुम्ही क्यूला कुठं फेस करताय? क्यूला तुम्ही इथं ठेवलेलं आहे. 65च्या राइटला क्यूला ठेवायचं आहे. ओके, फाईन. आणखीन काही गोष्ट बघा. 55 पासून 3 सोडून तुम्हाला एन ठेवायचं आहे. ह्यांच्यामध्ये 3 पर्सन्स आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही 55 ला ठेवलंय ना, 3 सोडून तुम्हाला एन ठेवायचं आहे. तर एक्झाम्पल घ्या. 1, 2, 3 सोडून ह्या ठिकाणी एन येऊ शकतं का? हां, सर, हे बिलकुल बरोबर आहे. त्या ठिकाणी तुम्ही एनला ठेवू शकता. बरोबर आहे. मी काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला? थोडंसं तुम्ही त्या ठिकाणी एम सिट टू द लेफ्ट ऑफ अच्छा, थर्ड टू द लेफ्ट बोललाय का? एक सेकंड. एम सिट कुठे गेलं? अच्छा, थर्ड टू द लेफ्ट म्हणले. सॉरी, मी ते 2 आता बरोबर आहे. 2 घेतलंय, डोंट वरी. आता बरोबर आहे, राइट? ठीक आहे, फाईन. एकतर ही पॉसिबिलिटी होती. क्लिअर आहे? दुसरी पॉसिबिलिटी काय होती? की सर पहा, 1, 2, 3 सोडून आपण एनला ह्या ठिकाणी पण ठेवू शकतो. ही एक पॉसिबिलिटी होती. पण आता किती नंबर ऑफ पर्सन्स होणार आहेत पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. याचा अर्थ काय आहे? की सर नंबर ऑफ पर्सन्स ह्या ठिकाणी आता सध्या वाढलेले आहेत. जेणेकरून तुम्ही 55च्या ह्या साइडला एनला नाही ठेवू शकत. काय होईल हे? सर हे प्रॉब्लेम क्रिएट करेल तुम्हाला. कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय ते? म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की ह्या ठिकाणी तुम्ही एनला पुट करू शकता. हे तुमचं फिक्स्ड पोझिशन झालं. हा तुमचा फिक्स्ड पोझिशन त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके. ठीक आहे. फाईन. एवढं मात्र मला ह्या ठिकाणी कळलेलं आहे. ओके. आता बऱ्याचशा मुलांचा एक प्रॉब्लेम काय माहितीये का? आता जे मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे तुमच्यामध्ये. जर मी तुम्हाला अशी कोणती कंडिशन सांगितली, हे पहा, सर्वांना ट्रेडिशनल मेथडच यूज करायला आवडतं. का? याचं मागचं तुम्हाला मी कारण सांगतो. आतापर्यंत सर आम्ही असंच शिकलेलं आहे आणि तुम्ही पण मला असंच शिकवा. हे पहा, तुम्ही आतापर्यंत जसं पण शिकलेलं आहे ना, जर तसेच तुम्ही फॉलो करत गेला असता, तर तुमचं आतापर्यंत एक्झामिनेशन निघालेलं असतं. हे तुम्ही ॲग्री करताय सर्वजण? आत्तापर्यंत तुम्ही जसं पण त्या ठिकाणी शिकलेलं आहे, जर तुम्ही तसंच फॉलो करत गेला असता, तर तुमचं एक्झामिनेशन निघालं असतं. आतापर्यंत तुम्ही एक्झाम का नाही काढले? 2022 पासून काही विद्यार्थी अभ्यास करतायत, कोणी 2023 पासून अभ्यास करतायत. हे पहा, जोपर्यंत तुम्ही टाईम सेव्हिंग जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी नवीन-नवीन गोष्टी शिकणार नाहीयेत, तोपर्यंत तुम्हाला मेन्स एक्झाम निघणार नाहीये. हे पहा, प्रिलिम्समध्ये फार ईझी असतं एक्झाम क्रॅक करणं. कारण की प्रिलिम्स एक्झामिनेशन तुमचा फक्त टेस्ट करतं स्पीड. पण हा जो तुमचा मेन्स एक्झाम आहे ना, हे टेस्ट करणार आहे तुमची मेंटॅलिटी काय आहे ते. तुम्ही कशाप्रकारे कमी वेळात मॅक्सिमम आउटपुट काढणार. आता बरेचसे मुलं काय म्हणतील, "सर तुम्ही एवढं का डोकं लावताय? एक काम करा. तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी दिलेलं आहे ना, की तुम्ही जर ह्याला असं सॉल्व्ह केलात, हे पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हे आहे 9. एवढं काय डोकं लावायचं? सरळ-सरळ तुम्हाला ज्या ठिकाणी दिलेलं आहे ना 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करा. ठीक आहे, काही अडचण नाही. ह्याच्यानुसार पण तुमचा ॲन्सर येणार आहे. पण हे तुम्हाला लेंदी घेऊन जाईल. मी काहीतरी नवीन शिकवायचा प्रयत्न करतोय, पण बरेचसे विद्यार्थी जे आहेत ना, त्याला ग्रास्प नाही करत. त्यांना वाटतं की फार लेंदी चालू आहे. ठीक आहे, चला तुमच्याप्रमाणे आपण जाऊया. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि ह्या ठिकाणी आहे 9. तुमचा 40 मिडलला आहे, तर मी 40ला एकदा ह्या ठिकाणी ठेवतो. 40च्या लेफ्टला 2 सोडून तुम्हाला कोणाला ठेवायचं आहे? एमला ठेवायचं, तर मी इथे एमला ठेवतो आणि एकदा इथे मिडलमध्ये 40 ठेवायचं आहे, तर 40ला इथे ठेवतो आणि लेफ्टला तुम्ही 1, 2 सोडून ह्या ठिकाणी मी एमला पुट करत आहे. काही अडचण नाहीये. अगदी सोपं आहे. काही पण अडचण नाही. काही पण अडचण नाहीये. बरोबर आहे? हे पहा, 65 काय आहे? एमच्या लेफ्टला आहे. पण 65 एंडला नाहीये. याचा अर्थ तुम्ही एमला ह्या ठिकाणी कुठं फेस करणार? असे डाउन साइड फेस करा, जेणेकरून 65 ह्या ठिकाणी येऊन जाईल. तुम्ही ॲग्री करताय? एकदा हां या नाही म्हणा. तुम्ही ॲग्री करताय सर्वजण? हां, मी तर ॲग्री करतोय. मी तर ॲग्री करतोय. पण एक प्रॉब्लेम काय होणार माहिती का? आता पहा लक्ष देऊन ऐका. एमच्या लेफ्टला तुम्हाला क्यू ठेवायचा आहे. बरोबर? एमच्या लेफ्टला तुम्हाला क्यू ठेवायचा आहे आणि 65च्या राइटला तुम्हाला क्यू ठेवायचा आहे. हे मात्र लक्षात ठेवा. आणि सेम कंडिशन जर मी इथे एमला नॉर्थ फेस केलं, तर 65 ह्या ठिकाणी येऊन जाणार. बरोबर? सगळ्यांना ही गोष्ट कळाली? काही अडचण? सर काहीच अडचण नाहीये. बढिया ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करताय. आम्हाला समजत आहे पूर्णपणे. ठीक आहे. आता पुढे पाहूया. आता एक लक्ष द्या सर्वजण. काय लक्ष द्यायचं सर? सिंपल लॉजिक आहे.
की 65च्या राईटला जर आम्हाला क्यू घ्यायचा असेल आणि एमच्या लेफ्टला जर आम्हाला क्यू घ्यायचा असेल, तर 65चं जो डायरेक्शन आहे ना, तो नॉर्थला असणार आहे. का? कारण की जर तुम्ही ह्याला नॉर्थला फेस केलात, तरच 65च्या राईटला तुमचा क्यू येणार आहे आणि एमच्या लेफ्टला तुमचा क्यू येणार आहे. सर्वजण ॲग्री करताय? हो, मी तर ॲग्री करतोय. सर्वजण त्या ठिकाणी ॲग्री करताय का? हो, मी तर ॲग्री करतोय. कळतंय मी काय म्हणतोय ते? सर्वांना कळतंय? येस, मला कळत आहे. ठीक आहे. ओके, फाईन. इथे पण पहा, जर मी 65चा पेस असा जर साउथला केलं, जर खाली फेस केलं, तर तुमचा क्यू इकडे येणार आहे आणि एमच्या लेफ्टला असणार आहे. ओके, ठीक आहे. आता पहा, 2 पर्सन्स या ठिकाणी साउथला फेस करताय, तर तिसरा पर्सन तुमचा नॉर्थला पाहणार आणि हा पर्सन सुद्धा तुमचा साउथला पाहणार आहे. कळतंय मी काय म्हणतोय ते? अंडरस्टँडिंग तुम्हाला होत आहे का? पहा मी काय सांगत आहे, तुम्हाला कळत आहे का? ओके. सर मोठा-मोठा आम्हाला अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी येत आहे. आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके. वेल. ठीक आहे. चलो एवढं तर त्या ठिकाणी पुट केलेलं आहे. पण आता मला सांगा इथून पुढे किती अडचण येणार आहे तुम्हाला? काय अडचण येणार आहे? अडचण असं आहे, की 65च्या राइटला नेमका क्यू ठेवायचा कुठं? क्यू नेमका ठेवायचा कुठं? हा तुमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असेल आता. कसं? हे पहा. 65च्या राइटला किती ऑप्शन्स आहेत क्यू ठेवायचे? 1, 2, 3, 4, 5 आणि ह्या ठिकाणी 6. असे टोटल तुमचे 6 ऑप्शन्स आहेत. आहेत का नाही आहेत ऑप्शन्स? हो सर, बिलकुल सही. असे ऑप्शन्स आमच्याकडे आहेत. तर मग नक्की ठेवायचं कुठं आता? हे पहा. जर तुम्ही क्यूला इथे ठेवलात, तर 1, 2, 3 सोडून 4 सोडून तुमचा 65 इथं येणार आहे. कोण आहे? 55 ना? राइट. इथे 55 येणार आहे आणि 55 पासून 3 1, 2, 3 म्हणजेच 1, 2, 3 इथे तुमचा एन येऊन जाईल आणि एन काय आहे? एन हा क्यूच्या इमिडिएट लेफ्टला आहे आणि इथं त्यांनी बिलकुल काय म्हणलेलं आहे? हे रॉंग कंडिशन आहे. म्हणजेच तुम्ही काय फसताय आता सध्या? तुमच्याकडनं प्रॉब्लेम काय होत आहे? प्रॉब्लेम हा होतोय सर इथे, की आपण आता किती ठिकाणी एनला ठेवून चेक करायचं? हा सर्वात मोठा तुमचा प्रॉब्लेम आहे. ॲग्री करताय मी काय म्हणतोय ते? म्हणून तुम्हाला म्हटलं होतं मी, थोडीशी वेगळी अप्रोच शिकण्याचा प्रयत्न करा. कारण की पहा, तुम्ही आता क्यूला इथं टेस्ट करणार, क्यूला तुम्ही इथं टेस्ट करणार, क्यूला तुम्ही इथं टेस्ट करणार, इथंही टेस्ट करणार, इथंही टेस्ट करणार आणि इथेही टेस्ट करणार. म्हणजेच काय? तुम्ही त्या ठिकाणी 6 वेगवेगळे ऑप्शन्स क्रिएट केलेले आहेत ह्या कंडिशनमध्ये आणि इथं सुद्धा इथं एकदा क्यू, इथं एकदा क्यू, इथं एकदा क्यू, इथं एकदा क्यू आणि इथं एकदा क्यू. असे इथं पण 6 पॉसिबिलिटी. म्हणजेच 6 पॉसिबिलिटी यहाँ पे आएँगे और 6 पॉसिबिलिटी यहाँ पर आएँगे. अब हर बार आपको चेक करना ही पड़ेगा. ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणतोय मी, की नवीन-नवीन कंडिशन तुम्हाला शिकावं लागतील. तुम्हाला अप्रोच जो आहे तो तुम्हाला शिकावा लागेल. जोपर्यंत तुम्ही अप्रोच नाही शिकणार, तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी नवीन गोष्टी नाही शिकणार. कळतंय मी काय म्हणतोय ते? कशाप्रकारे तुम्ही आता इथे एका डेडलॉकमध्ये फसलेला आहे. फायनल एक्झाममध्ये पण असं होतं पहा. काय होतं फायनल एक्झाममध्ये? आता पझलला स्टार्ट तर केलेलं आहे. आता कंडिशन चेक करायचं का त्या ठिकाणी टाईमला बघायचं? टाईम तरी फार चाललंय. चाललंय की नाही चाललंय? टाईम तर त्या ठिकाणी जात आहे ना फास्टली. तुम्ही फसलायत. मग तेव्हा तुम्ही काय करणार? "अरे यार, माझा ना प्रॉब्लेम आहे. मला पझलच नाहीये." पझल तुम्हाला येत नाही. तुमचा अप्रोच खराब आहे. पझल तुम्हाला येतं, पण तुमचा अप्रोच खराब आहे. तुम्हाला आता मी सांगतो. इथे लक्ष देऊन ऐका, इथे पुढे काय आहे ते. आपण पुढच्या काही गोष्टी बघूयात आता सध्या. क्लिअर आहे? आपण आता पुढच्या काही गोष्टी त्या ठिकाणी पाहणार आहोत. लक्ष देऊन ऐका. द वन हू हॅज 35 चॉकलेट्स सिट टू द लेफ्ट ऑफ एन. ज्याच्याकडे 35 चॉकलेट्स आहेत, तो काय आहे? एनच्या थर्ड लेफ्टला असणार आहे. तर इथं मी 35 चॉकलेट्स लिहून घेतलेलं आहे. ओके. अगोदर आपण कंडिशनच्या सगळ्या गोष्टी लिहून घेऊयात. नेक्स्ट. द ॲब्सोल्यूट डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ चॉकलेट विथ पी एंड एम इज 35. अच्छा. पी आणि एमचा जो डिफरन्स आहे तो 35 असणार आहे. ओके. द वन हू हॅज 10 चॉकलेट्स लेस दॅन पी सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ पी. ज्याच्याकडे पी पेक्षा 10 चॉकलेट कमी आहेत, तो पर्सन पीच्या सेकंड लेफ्टला असणार आहे. ज्याच्याकडे पी पेक्षा 10 चॉकलेट कमी असतील, जो तो पर्सन आहे ना, तो पर्सन पीच्या सेकंड लेफ्टला असणार आहे. कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय ते? ह्या कंडिशनला लिहायचं कसं? हे पहा. ज्याच्याकडे पी पेक्षा 10 चॉकलेट असतील, तो पर्सन पीच्या सेकंड लेफ्टला आहे सर. क्लिअर आहे? ओके. नेक्स्ट. अँड पुढं पहा अँड एन फेसेस द सेम डायरेक्शन. लक्ष देऊन ऐका. द वन हू हॅज 10 चॉकलेट लेस दॅन पी
sit second to the left of P and N faces the same N face in the same direction. कळतंय याचा अर्थ काय आहे? हा कंडिशन किती तुम्हाला महत्वाचा आहे पहा. द वन हू हॅज 10 chocolate less than P sit second to the left of P. ओके. and N face in the same direction. आणि जो N आहे तो सेम डायरेक्शन मध्ये फेस करणार आहे. कुणाच्या? हा जो पर्सन आहे ना, ज्याच्याकडे 10 चॉकलेट कमी आहेत पी पेक्षा, ज्या पर्सनकडे पी पेक्षा 10 चॉकलेट कमी आहेत, त्याचा डायरेक्शन अँड एन हे सेम डायरेक्शन फेस करणार आहेत. हे तुम्हाला कॉमा काय सांगत आहे? लक्ष देऊन ऐका, कंडिशन फार महत्वाची आहे. बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन या ठिकाणी होणार आहे, कारण की तुमचा इंग्लिश त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल मे बी. हे पहा, द वन हू हॅज 10 चॉकलेट लेस दॅन पी, ज्या पर्सनकडे 10 चॉकलेट कमी आहेत. कोणत्या पर्सनकडे? तर ह्या पर्सनकडे. आणि तो जो पर्सन आहे सेकंड टू द लेफ्ट ऑफ पी आहे. अँड म्हणजे काय? हे ह्याच पर्सन बद्दल बोलणं सुरू आहे. तो पर्सन एनच्या सेम डायरेक्शन फेस करेल. ठीक आहे. तर इथं मी लिहितो एन आणि हा पर्सन सेम डायरेक्शन फेस करेल. इतकं लक्ष देऊन ऐका. द नंबर ऑफ चॉकलेट विथ के इज हाफ द चॉकलेट विथ क्यू. जेवढे काही क्यू कडे चॉकलेट त्याच्या हाफ के कडे असणार आहेत. द वन हू 15 चॉकलेट मोर दॅन के सिट टू द राईट ऑफ पी. ज्याच्याकडे के पेक्षा 15 चॉकलेट जास्त आहेत, तो पीच्या राईटला बसलेला आहे. ओनली 3 पर्सन सिट बिटवीन के अँड आर. के आणि आर यांच्यामध्ये 3 लोक आहेत. ठीक आहे. पुढे पहा, के अँड जे फेसेस इन द सेम डायरेक्शन. अच्छा, के आणि जेचा सेम डायरेक्शन असणार आहे. ओ हॅज मोर चॉकलेट देन ऍटलिस्ट 4 पर्सन. ओ कडे काय मोर चॉकलेट असतील ऍटलिस्ट 4 पर्सन. ऍटलिस्ट 4 पर्सन. कमीत कमी 4 पर्सन पेक्षा जास्त त्याच्याकडे चॉकलेट असणार आहेत. आणि निदर ओ नॉर एल सिट ॲडजस्टंट टू एन. एनच्या आसपास ओ पण नाहीये, एल पण नाहीये. मला सांगा, असे पझल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मेन्स लेवलमध्ये. कुठल्या? पीओ मेन्समध्ये. हा तुमचा काही क्लर्क मेन्स नाहीये. तुम्हाला वाटत असेल की सर काय तुम्ही इतकं टफ क्वेश्चन आणताय. अरे असेच क्वेश्चन मेन्समध्ये येतात. आणि तुम्ही जोपर्यंत अप्रोच शिकणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीच त्या ठिकाणी येणार नाहीये. बाकीच्या ठिकाणी ऑफलाईन सेंटरला, ऑनलाईन सेंटरमध्ये नुसता टाइमपास सुरू आहे, मला माहिती आहे. तुम्हाला रिअल लेव्हल कोणच नाही शिकवत. हा तुमचा रिअल लेव्हल असणार आहे पीओ मेन्सचा. आम्ही एक्झामिनेशन देतो, म्हणून आम्हाला माहिती आहे पेपरमध्ये लेव्हल कशाप्रकारे येतं म्हणून. इथे बरेचसे मुलं आता सोडून जातात. अरे फार टफ शिकवत आहे. हे पहा, तसे विद्यार्थी तुमचा कॉम्पिटिशन नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. जर तुम्ही हे विचार करताय की सर पेपरचा लेव्हल किंवा क्वेश्चन जे तुम्ही डिस्कशन करत आहात त्याचं लेव्हल फार टफ असतं, तुम्हाला असं वाटत असेल. नाही रे, कारण की ते एक्झाम रिलेव्हंट आहे. मी तुम्हाला इथे कॅट लेव्हल क्वेश्चन करतोय का? नाही. कॅट लेव्हल क्वेश्चन डिस्कशन नाही सुरू आहे. इथे डिस्कशन सुरू आहे एक्झाम रिलेव्हंट, एक्झाम स्पेसिफिक. मग थोडंसं तुम्हाला समजायला पण वेळ लागेल, पण हे तुमच्या काळाची त्या ठिकाणी काय आहे? गरज असणार आहे. क्लिअर आहे? सर्वांना आयडिया आलं? मी थोडंसं माझ्या फेसला आता इथं करतो, कारण की माझा जो फेस आहे तो मला आता क्लिअरली विजिबल आहे. तर इथं मी ह्या ठिकाणी फेसला आणतोय. अगोदर लर्निंग प्रोसेसवरती फोकस करा. कारण की बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांना अजून पण लर्निंगच माहीत नाहीये. त्यांना असं वाटतं की अरे काय नाही, होऊन जातं, फार इझी आहे. मी त्या ठिकाणी क्लिअर करतो. मला काही जास्त वेळ नाही लागणार. असं प्रत्येक मुलांचं असतं बरं का. असं प्रत्येक त्या ठिकाणी मुलाचं एक परसेप्शन बनलेलं आहे, की मेन्स तर फार ईझी असतं सर, काय नाही फक्त प्री काढायचं आहे. नो, व्हेरी रॉंग. हे रॉंग आहे. बरेचसे मुलं ह्या ठिकाणी ह्या डेडलॉकमध्ये फसतात आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान फार प्रमाणे होतं. क्लिअर आहे? तर असं करायचं बिलकुल तुम्ही अशी करायची बिलकुल असं करू नका. ठीक आहे? ओके? फाईन. चला. तर आता आपण सॉल्व्ह करूयात, की सर नक्की सांगा ह्याला सॉल्व्ह करायचं कसं? कारण की तुम्ही म्हणताय तर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात, तर चला सॉल्व्ह करूयात. पाहूयात याच्यामध्ये तुम्हाला काय लर्निंग त्या ठिकाणी भेटणार आहे म्हणून. लक्ष देऊन ऐका. तुमच्याकडे आता सध्या करंटली काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यात पहिला प्रॉब्लेम तुमचा हा आहे, की सर आता मला क्यूला सेट करायचंय. मी क्यूला त्या ठिकाणी कुठं सेट करू? कुठं त्या ठिकाणी मी क्यूला सेट करू शकतो? हे पहा, आता आपण एलिमिनेशन प्रोसेस यूज करूया. काय आहे सर एलिमिनेशन प्रोसेस? तुम्हाला मी आता सांगतो, लक्ष देऊन ऐका. हे पहा, तुम्हाला इतकं माहिती आहे क्यू नॉर्थला फेस करताय, तर याचा अर्थ क्यू इथे येणार नाहीये. त्याने क्लिअरली म्हटलेलं आहे क्यू नॉर्थला फेस करणार आहे. हे तर साऊथला फेस करतंय, इथं तर येणार नाही. कळतंय मी काय म्हणतोय ते? हां, बिलकुल सही आहे. आता पहा, जर तुम्ही क्यूला इथं ठेवताय,
तर 4 सोडून 1, 2, 3, 4 पॉसिबल नाहीये. 1, 2, 3, 4 पॉसिबल नाहीये. तर इथं पण क्यू नाही येणार. ओके. 1, 2, 3, 4 इथं पण तुम्ही क्यूला नाही ठेवू शकणार. असं का? कारण की क्यूला जर तुम्ही इथं पुट केलात तर 1, 2, 3, 4 सोडून इथे 55 नाही येणार. म्हणजेच काय, की सर आता प्रॉब्लेम झालेला आहे, की म्हणून तुम्हाला म्हणलं होतं मी काहीतरी न्यू अप्रोच तुम्हाला शिकावं लागेल. जे बरेचशे विद्यार्थ्यांना वाटलं, की सर हे आउट ऑफ द बॉक्स सुरू आहे. मला नाही समजत तुम्ही काय सांगताय. आता पहा मिनिमम पॉसिबिलिटी काय असती, कसं वापरायचं आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला मी शिकवेन. ओके? असे जर पझल तुम्ही बनवत बसलात, तर मॅक्सिमम कंडिशन्स येणार आणि तुमचा पेन त्या ठिकाणी बिलकुल नाही चालणार आहे. मी तुम्हाला आता शिकवेन मिनिमम पॉसिबिलिटी कसं अप्लाय करायचं. लक्ष देऊन ऐका, तरच तुम्हाला त्या ठिकाणी ह्याचं मीनिंग कळणार आहे. हे पहा तुम्हाला मी आत्ता काय म्हटलं होतं, की सर एक कंडिशन आहे क्यूबद्दल. कोणती कंडिशन? तुम्ही आम्हाला एक आत्ताच सांगितलं होतं, की तुम्ही एक काम करा. सपोज एक्झाम्पल घ्या. जर तुम्ही क्यूला असं वरती फेस करताय, ठीक आहे. 1, 2, 3, 4 सोडून एकतरी एम इथं येऊ शकतो. अदरवाईज जर तुम्ही क्यूला नॉर्थ फेस करत आहात, तर 1, 2, 3, 4 सोडून ह्या ठिकाणी 55 नॉट एम, इट इस 55. हे तुमचं 55 आहे बरं का. इथे तुमचं 55 येऊ शकतं. हा एक तुमचा अप्रोच होता क्वेशनला सॉल्व्ह करायचा. क्लिअर आहे? सर्वांना कळतंय मी काय म्हणतोय ते? हो, मला कळत आहे सर. आता एक लक्ष द्या सर्वजण. तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट सांगितली होती, की टोटल नंबर ऑफ पर्सन्स 9 आहेत. आता तुम्ही किती पुट केलेलं आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. तर 9 आउट ऑफ मी ह्या ठिकाणी 6 पर्सनला सेट केलेलं आहे. तर आणखीन मला 3% ठेवायला जागे आहे. ह्या मेथडला कोणतं मेथड म्हणतात? की सर मॅक्सिमम नंबर ऑफ पर्सन्सला सेट करायच्या पाठीमागे मी लक्ष देईन. मॅक्सिमम नंबर ऑफ पर्सन्स ज्या ठिकाणी सेट होतील, तो माझा पझल फायनल अप्रोचपर्यंत घेऊन जाईल. ओके, ठीक आहे. आता लक्ष देऊन ऐका. 55 आणि एन यांच्यामध्ये 3 पर्सन्स आहेत. यांच्यामध्ये किती पर्सन्स आहेत सर? 3 पर्सन. आता एक लॉजिक सांगा मला सर्वजण. जर मी सपोज 55च्या ह्या साइडला म्हणजेच 1, 2, 3 सोडून जर मी इथं एन ठेवलं, तर नंबर ऑफ पर्सन्स जास्त होतील. का? कारण की आम्हाला केवळ 9 ठेवायचे आहेत आणि तुम्ही इथं 4 पर्सनला ॲड केलेलं आहे. म्हणजेच हा नंबर तुमचा एक्सीड करतोय. इथं तर बिलकुल नाही येणार. सर्वांना कळतंय मी काय म्हणतोय ते? सर्वांना समजत आहे मी काय म्हणतोय ते? हो, आम्हाला समजलं. तर मग आता लॉजिक काय आहे सर? लॉजिक बडा सिंपल आहे. 1, 2, 3 सोडून तुम्ही ह्या ठिकाणी एनला पुट करा आणि हा तुमचा काय असणार आहे? एनचा फिक्स्ड पोझिशन असेल. आता तुम्ही इथेही पहा, जर तुम्ही 55च्या ह्या साइडला जर तुम्ही एन ठेवायला गेलात, तर नंबर ऑफ पर्सन एक्सीड करतील. तर 1, 2, 3 सोडून तुम्ही एनला इथं पुट करणार. पण तुमच्याकडे कंडिशन आहे, एनच्या लेफ्ट साइडला तुमचा एन बिलकुल येणार नाही. हा तुमचा क्यूच्या तुरंत लेफ्टला आला म्हणजे इमिजिएट लेफ्ट जस्ट बाजूला बसलेला आहे. तर हे कधीच सॉल्व्ह नाही होणार. तर मला सांगा ह्याच्या अगोदरच्या अप्रोचमध्ये क्यू ठेवण्यासाठी 4 ते 5 कंडिशन होते आणि आता फक्त आणि फक्त 1 कंडिशन राहिलेली आहे. ह्याला म्हणतात मिनिमम पॉसिबिलिटी. तर आपण ह्याला कट करूयात. ह्याचा काहीच त्या ठिकाणी अप्रोच नाहीये. कसं वाटलं सर्वांना अप्रोच? काहीतरी नवीन शिकताय तुम्ही? हो, मी शिकत आहे. तर चला मग काम करूयात आता. आता आपण ह्यालाच त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. तर मी ह्याला व्यवस्थितपणे इथं ठेवतो. 1, 2, 3 आणि इथं मी पुट करतो 55. ह्याला आता आपण इरेज करूयात. कारण की याची गरज नाहीये. कारण की मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून सांगेन. क्लिअर आहे? ठीक आहे. आणखीन एक प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगतो. हे पहा. 9% पैकी तुम्ही सेट केल्यात 6%. आता आपल्याला सेट करायचं आहे आणखीन 3. तुमच्याकडे एक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला विचारतो. तुम्हाला काय म्हणलेलं आहे, की जो एन आहे ना, तो एन सेकंड फ्रॉम द एंड म्हणलेला आहे. एन जो आहे तो सेकंड फ्रॉम द एंड म्हणलेला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ बिलकुल सही आहे सर, की सपोज जर तुम्ही क्यू हा एंड पोझिशनला कन्सिडर केला. एक्झाम्पल घ्या फक्त मी काय म्हणतोय. सपोज जर तुमचा क्यू एंडला असेल मे बी, जर असला मे बी क्यू एंडला, तर एन काय होणार? एन होणार आहे सेकंड फ्रॉम द एंड आणि हे बरोबर आहे का? हे बरोबर नाहीये. याचा अर्थ काय झाला, की तुम्हाला क्यूच्या शेजारी एक पर्सनला मिनिमम ॲड करावं लागेल. एन क्यूच्या शेजारी मिनिमम एक पर्सन ॲड करावं लागेल. का? कारण की ह्या ठिकाणी एन तुमचा सेकंड एंड नाही यायला पाहिजे.
म्हणजेच काय झालं सर, 3 पैकी मी आता किती सेट करतोय? मी 7 पर्सनला सेट केलेलं आहे. आणखीन दोघांना मला सेट करायचं आहे. पहा 4 आणि 3 7 आणखीन 2 राहिलेले आहेत. आता तुमचा क्वेशन फार इझिली सॉल्व्ह होणार आहे. आता पहा पुढे काय करणार आहोत आपण. कळतंय मी काय म्हणतोय ते? अंडरस्टँडिंग येतंय का? आपण स्टेप बाय स्टेप लर्न करूयात. आपल्याला कुठंच त्या ठिकाणी फास्ट नाही जायचंय. कुठंच त्या ठिकाणी आपल्याला शॉर्टकट नाही वापरायचंय. अगदी लॉजिकल गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न ह्या ठिकाणी करत आहे. ओके? कळतंय मी तुम्हाला काय म्हणतोय ते? अगदी लॉजिकल गोष्टी. इथे कुठलंच असं काय रॉकेट सायन्स नाहीये, की सर शॉर्टकट वापरतोय मी, असं होणार, तसं होणार, असं काहीच नाहीये. केवळ आणि केवळ लॉजिकल गोष्टी आहेत. ओके, फाईन. आता पहा पुढे काय करायचं. आता आम्हाला हे समजलं, की सर हा इथं मी पर्सन ॲड केला. का ॲड केला? तुम्हाला मी परत एकदा समजून सांगतो. लक्ष देऊन ऐका. जर सपोज इथे हा कंडिशनमध्ये काय म्हणलेलं आहे, की एन जो आहे, हा जो एन आहे ना, हा सेकंड फ्रॉम द एंड नसणार आहे. जर तुम्ही सपोज क्यूला एंड पोझिशन कन्सिडर केलात आणि इकडे जर तुम्ही पर्सन ॲड केला, जे उरलेले पर्सन्स आहेत, तर तुमचा एन काय होईल? सेकंड फ्रॉम द एंड होईल. तर हे ना होण्यासाठी आम्ही काय करतोय, की इथे एनला इथे एक पर्सन आणखीन मी ॲड करत आहे. कळतंय मी काय म्हणतोय ते? कळतंय मी तुम्हाला काय म्हणतोय ते? हां, सर मला तर कळत आहे. बऱ्यापैकी कळतंय. ओके. आता पहा एक प्रश्नाचं मला उत्तर द्या. 55चं पण डायरेक्शन त्या ठिकाणी सेम आहे, ज्या डायरेक्शनला क्यू फेस करतंय. ओके, फाईन. आता पहा सिंपल लॉजिक आपण काय वापरणार आहोत. आता आपल्याला हे करायचं आहे इथे, की आपल्याला ह्या ठिकाणी 35 ला पुट करायचंय. सपोज एक्झाम्पल घ्या सर्वजण. एक्झाम्पल काय सर? जर एक्झाम्पल असं आहे, सपोज तुम्ही जर एनला नॉर्थमध्ये फेस करताय, तर एनच्या लेफ्टला 2 सोडून मी इथे 35 ठेवू शकतो का? हां किंवा नाही? याचं उत्तर द्या सर्वजण मला. मी ठेवू शकतो का 35 इथे? हां, ठेवायला काहीच अडचण नाहीये मला. तुम्ही ठेवू शकता सर इथे. काही अडचण आहे का मला सांगा? कुठलीच तुम्हाला या ठिकाणी अडचण आहे का असं करायला? कुठलीच त्या ठिकाणी तुम्हाला अडचण आहे का? आहे अडचण? नाही अडचण तर नाही. मला नाही वाटत अडचण आहे माझ्याकडे. अडचण आहे कुठे? नाही. ओके. हा एक पॉसिबिलिटी होती आमच्याकडे. अदरवाईज 1, 2 सोडून तुम्ही इथे पण 35 ला ठेवू शकला असता. 2 ऑप्शन्स होते. 35 या तो इधर साइड या तो इधर साइड. तर आम्हाला एनला असे नॉर्थला फेस करावं लागेल. तर तुमचा 35 इकडे येऊ शकतो. ओके. हे पण एक अप्रोच होतं माझ्याकडे. होता की नाही होता अप्रोच? हां, सर अप्रोच तर होता. ओके, फाईन. आता पुढे काय करायचं? पुढे काय करायचं? तुमच्याकडे आणखीन 2-3 ऑप्शन्स आहेत पहा. कोणते ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे माहिती? तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत एमच्या लेफ्टला तुम्हाला क्यू घ्यायचा आहे. एमच्या लेफ्टला तुम्हाला क्यू घ्यायचा आहे आणि 65च्या राइटला तुम्हाला क्यू घ्यायचं आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे? तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते? ओके. मला तर कळत आहे. ठीक आहे. मग आता एक मला सांगा, आता मला तुम्ही एक सांगा, मी कुठं ठेवू एमला? एमला ठेवण्यासाठी माझ्याकडे कोणता कंडिशन त्या ठिकाणी आहे? कोणी सांगू शकेल का? कोणी सांगू शकेल का? मी एमला कुठे ठेवू शकतो? कोणी सांगेल? आता पहा लक्ष द्या. टोटल किती पर्सन्स आहेत सर? टोटल ह्या ठिकाणी आता सध्या 7 पर्सन्स आहेत. आता मला केवळ 2 पर्सनला ॲड करायचंय. 2 पर्सन कुठं असतील? मे बी 2 पर्सन ह्या ठिकाणी येऊ शकतात. एकतरी हा रिझन आहे. ओके, हे पण बरोबर आहे. अदरवाईज 2 पर्सन इकडे पण येतील. हां, हे पण बरोबर आहे. अदरवाईज 1 पर्सन इथे येईल आणि 1 पर्सन इथं येऊ शकतं. हेच तुमचे ऑप्शन्स आहेत. 2 पर्सनला ॲड करायचे. एकतर ते उजव्या ठिकाणी 2 लोकं येतील, एकतर डाव्या ठिकाणी 2 लोकं येतील किंवा इकडे 1 आणि इकडे 1 असं त्या ठिकाणी येऊ शकतं. ॲग्री करताय सर्वजण? ओके, मी तर ॲग्री केलं. ठीक आहे. आता मला सांगा, जर तुम्ही ह्या ठिकाणी पर्सनला ॲड केलेलं आहे शेवटी, तर तुमचा 40 कुठे येणार? कारण की 40 तुम्हाला मिडलला घ्यायचंय. बरोबर आहे? हां, आम्हाला मिडलला घ्यायचंय. जर सपोज तुम्ही 40 ला या ठिकाणी ठेवताय, तर तुमचा एम कुठे येणार आहे? एम तुमचा कुठे येऊ शकतो सर? एम बघा, जर 40 वरती फेस केलं, तर 1, 2 सोडून ह्या ठिकाणी एम येऊ शकतो आणि जर एम इथं आला, तर एमच्या लेफ्टला 65 ठेवायचा आहे. मग तुम्हाला एमच्या लेफ्टला 65 जर ठेवायचं असेल, तर तो 65 एंडला नाहीये. मग तुम्हाला एमला खाली फेस करावं लागेल. 65 तुमचा इथं येऊन जाणार.
मग आता मला सांगा आमचा प्रॉब्लेम कसा क्रिएट झालेला आहे. हे पहा 65च्या राइटला क्यू ठेवायचं आहे. इथं तर क्यू तुमचा 65 वरती आलेला आहे. हे तर बिलकुल पॉसिबल नाहीये. पॉसिबल आहे का? नाही. हे बिलकुल पॉसिबल नाहीये. याचा अर्थ काय झाला, की सर हे बिलकुल रॉंग आहे. आता हे तुम्हाला कसं चेक करायचंय? तुमचा प्रश्न असा असेल, की सर मग इथं पण आम्हाला पॉसिबिलिटी ॲड करायची का? नाही. इथं तुम्हाला पॉसिबिलिटी ॲड नाही करायची. तुम्हाला तुमचा हात वापरायचा आहे. सपोज तुम्ही काय इमॅजिन करताय? तुम्ही इमॅजिन असं करताय, की मी 2 पर्सनला जर सपोज इथं ठेवलेला आहे, तर हा 40 जो आहे तो इथं येणार. जर 40ला मी वरती फेस केलं, तर 40च्या 1, 2 सोडून ह्या ठिकाणी एम येणार आहे आणि एमच्या लेफ्टला मला इथं क्यू ठेवावं लागेल कोणी 65 आणि 65 क्यू वरती येतंय याचा अर्थ तो चुकीचा आहे. हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि ही अप्रोच तुम्हाला शिकावं लागेल. शिकावं लागेल. नो डाउट. तुम्हाला शिकावं लागेलच ही अप्रोच. काय केलं पहा, मी दुबारा सांगतोय, लक्ष देऊन ऐका. मी असं इमॅजिन केलं, की 2 पर्सनला मी इथं एकदा ठेवतोय, 1 पर्सन मी इथं ॲड करतोय, तर हा आमचा होणार आहे कोण? हा मिडल पर्सन. जर ह्याला मी वरती फेस केलं, तर 1, 2 सोडून ह्या ठिकाणी एम येऊ शकतो आणि जर एम इथं आला, तर एमला खाली फेस करावं लागेल. तर इथं येणार आहे 65 आणि 65 तुमचा क्यू वरती येतोय, तर क्यू वर 65 येऊ शकत नाही. तुमचं काय ठरलं मग? ठरलं असं आहे, की तुम्हाला जर 2 पर्सन तुम्ही इथे ॲड करताय ना, तर आपण काम करूयात. इथे आपण 40 ठेवूयात. 40ला आपण डाउन साइडला फेस करता येतं. 1, 2 सोडून तुमचा इथे कोण येणार आहे? एम येणार आहे आणि एमच्या लेफ्टला तुम्हाला 65 ठेवायचं आहे. तर एमच्या लेफ्टला इथं 65 येऊ शकतं आणि 65च्या राइटला तुमचा क्यू असला पाहिजे. हा तुमचा परफेक्ट त्या ठिकाणी बसत आहे. कळतं मी काय म्हणतोय ते? कळालं सर. चला मग ठेवून पाहूया. जर तुम्ही 40ला इथं ठेवताय, 40 असं खाली पाहताय. 1, 2 सोडून तुमचा एम कुठे येतोय? सर एमला मला इथं ठेवावं लागेल आणि एम जर वरती फेस करेल, तर तुमचा 65 कुठे येणार? इथे येणार आणि 65चं डायरेक्शन तुमचा खाली असायला पाहिजे. कारण की राइटला 65चा क्यू आहे, इथे पहा आणि एमच्या लेफ्टला तुमचा कोण आहे? क्यू आहे. तर दोन्ही कंडिशन या ठिकाणी तुमचे मॅच होत आहेत. झाले की नाही झाले मॅच? हो सर. मॅच या ठिकाणी झालेले आहेत. बहुत बढ़िया, बहुत अच्छी बात है. समझ में आ गया. किती लॉजिकली या ठिकाणी मी सॉल्व्ह केलेलं आहे पहा. जर हे चुकलं तर आपण चेंज करूयात, पण आता सध्या तरी बसत आहे. बरोबर आहे? आता पहा पुढचं कंडिशन काय? Nच्या 2 सोडून लेफ्टला आपल्याला 35 ठेवायचं आहे. ही कंडिशन पहा इथे. हे मी 2 वेळा लिहिलेली कंडिशन एकदाच या ठिकाणी येणार. आता पहा N जर वरती फेस करतोय, तर 1, 2 सोडून इथे 35 नाही येणार. तर काय झालं? सर हे चुकलं. मग आता Nला कुठं फेस करावं लागेल? तर Nला वरती फेस करावं लागेल. तर लेफ्टला 1, 2 सोडून इथे येणार कोण? 35. आता पहा 2 लोकं वरती बघतायत, तर हा जो पर्सन आहे हा खाली पाहणार आहे. हा 2 लोक खाली बघतायत, तर हा पर्सन वरती पाहणार आहे. कळतंय मी तुम्हाला काय म्हणतोय ते? येस, सब कुछ सही है सर. अब आपण बढ़ते हैं आगे की तरफ. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. कंडिशन या ठिकाणी मोठा-मोठा बसलेल्या आहे. ठीक आहे? ओके, चला. तर मग काही कंडिशन्स अजून इथं आहेत. आपण के बद्दल थोडा विचार करूया. 3 सोडून तुम्हाला आर ठेवायचं आहे. के आणि जेचं डायरेक्शन सेम आहे. ठीक आहे. आणखीन क्यूचा हाफ तुम्हाला ह्याला ठेवायचा आहे. हे पहा इथे म्हणलेलं आहे, एनच्या आसपास ओ आणि एल नाही येऊ शकत. ठीक आहे. ना काही ना, काय अडचण नाही. दुसरं कंडिशन पहा. एम किती आहे? 55 आहे इथे. एमची व्हॅल्यू किती आहे सर? एम आहे 55. तर पी किती असेल? पी किती असणार आहे? 55 मधून जर तुम्ही 35 मायनस करता तर किती येणार सर? हे येणार आहे 20 पण हे पॉसिबल नाहीये. का? कारण की मोर दॅन 30 तुम्हाला घ्यायचं आहे. तर मग ह्याला ॲड करावं लागेल 55 आणि 35 किती येतंय? सर हे येऊन जाणार टोटल 90 म्हणजे पीची व्हॅल्यू काय आहे? सर पी असणार आहे 90. कळालं? ओके. पीची व्हॅल्यू या ठिकाणी 90 असणार आहे. हे तुम्हाला इथून फाइंड आउट करायला मिळालं. ओके. जर पी 90 आहे तर पी कुठे येणार आता? हा पण एक फार मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. हा पण एक फार मोठा प्रश्न आहे. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते? हो सर. तर पी कुठे बसणार? हे पहा. पी एकतर इथे येऊ शकतं, पी एकतर इथे येऊ शकतं आणि पी एकतर इथे येऊ शकतं. या 3 ठिकाणी मी पीला ठेवू शकतो. इथे का नाही ठेवणार? कारण की पी 90 आहे. 35 कसं येणार सर? हे तर पॉसिबलच नाहीये. हे तर पॉसिबलच नाहीये. ओके, ठीक आहे. ह्याला मी इथून काढलं. ओके. आता पुढे पहा काय करूयात आपण. लक्ष देऊन ऐका. आता पुढे कसं करायचंय? आता मला सांगा, पीच्या सेकंड लेफ्टला एक असा पर्सन आहे,
ज्याच्याकडे पी पेक्षा 10 कमी आहेत. आता सध्या पी कडे किती आहेत? सर पी कडे 90 आहेत. तर पीच्या सेकंड लेफ्टला एक असा पर्सन येणार आहे ज्याच्याकडे 80 असले पाहिजे. बरोबर आहे? सर्वांना ॲग्री होतंय का? हो, ॲग्री होतंय. जर सपोज तुम्ही पीला इथं ठेवताय, पीला 90 आहे, तर पी तुमचा वरती फेस करेल आणि लेफ्ट साइडला 1 सोडून ह्या ठिकाणी कोण येणार? 80 वाला पर्सन येणार आहे. तर काय 80 आहे का इथे? इथे 80 नाहीये, तर हे तुमचं चुकलं सर. इथे पी नाही येणार. का? कारण की जर तुम्ही पीला इथं पुट केला, तर पी वरती पाहणार. 2 सोडून लेफ्टला इथे जो पर्सन आहे, तो पी पेक्षा 10 कमी असेल. पण इथं 65 आहे, तर हा तुमचा जागा पीचा नाहीये. ओके? कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय ते? मला तर कळतंय. ओके, फाईन. आता पहा नेक्स्ट कंडिशन काय आहे. जर तुम्ही पीला इथं ठेवलात, तर तुमचा लेफ्टला 1 सोडून हा 80 इथं येऊ शकतो. बिलकुल सही आहे. जर तुम्ही पीला इथं पुट केलात, तर पीच्या लेफ्टला 1 सोडून तुमचा 80 इथं येणार. म्हणजेच काय? तुम्ही एकतर पीला इथं ठेवा, अदरवाईज तुम्ही पीला इथं ठेवा. या दोन्ही ठिकाणी कुठं पण पी येऊ शकतं. पण तुमचा पी कुठेही येईल, पण तुमचा 80 हा इथेच येणार आहे. हा कन्फर्म आहे. हा तुमचा कन्फर्म आहे. आहे की नाही कन्फर्म? कन्फर्म आहे की नाही सर्वजण सांगा. कन्फर्म आहे का नाही सर्वजण सांगा ह्या ठिकाणी. हो सर, कन्फर्म तर आहे. अगदी बरोबर आहे. या ठिकाणी येऊ शकतं. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय ते? तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय ते? राइट? कळतंय? अंडरस्टँडिंग होत आहे का? मी बऱ्या प्रकारे तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आता पाहूयात किती लोकांना हे कळत आहे. ओके? ठीक आहे? अंडरस्टँडिंग येत आहे का? हो सर, अंडरस्टँडिंग तर येत आहे. ओके, फाईन. पण एक मला सांगा आपण इथे कुठं चुकलोत आता? आपण एक चुकलेलं आहे पहा. काय चुकलेलं आहे? तुम्हाला माहिती आहे का? सर्व देऊन लक्ष देऊन ऐका. पीच्या सेकंड लेफ्टला जो पर्सन आहे ना, तो पर्सन एन सारखा डायरेक्शन फेस करणार आहे. पीच्या सेकंड लेफ्टचा पर्सन. जर तुम्ही पीचा सेकंड पर्सन ह्याला कन्सिडर करत आहात, तर चुकणार काय आहे या ठिकाणी? चुकणार हे आहे सर, पहा की हाच पर्सन कसा एनचा डायरेक्शन सेम फेस करेल? कारण त्यांनी म्हणलेलं आहे, पीच्या सेकंड लेफ्टला हा जो पर्सन आहे, तो कसा फेस करतोय? तो सेम डायरेक्शन फेस करेल एनचा, पण तोच पर्सन एन आहे. त्याच्यामुळे हे काय आहे? हे बिलकुल चुकलेलं आहे. तर याचा अर्थ काय आहे? की तुम्ही जे पर्सन इथं ॲड केलंय ना, ते एकदम चुकीचं आहे. असं येणार नाही. ठीक आहे. मग आमची एक त्या ठिकाणी पॉसिबिलिटी काय झाली? बिलकुल खराब झालेली आहे. ओके, तर आता काय करूयात मग? मी 2 पर्सनला इथं ॲड करून पाहतो. मे बी असं पण असू शकतं. जर असं झालं, तर पहा 40 कुठे येणार आहे तुमचा? 40 तुमचा एन वरती येणार आहे. सर्वजण ॲग्री करताय? तुम्ही सर्वजण ॲग्री करताय का? हो, मी ॲग्री करतोय सर. क्लिअर आहे? तुम्ही ॲग्री करताय सर्वजण? हो, मी ॲग्री करतोय. ठीक आहे, काही अडचण नाहीये. चला तर मग आता पुढे पाहूया. 40 पासून तुम्हाला अ, काय ठेवायचं आहे आता? हे पहा 40 पासून तुम्हाला एमला ठेवायचं आहे आणि एमला ठेवायचं आहे तर कुठे ठेवावं लागेल पहा. लक्ष देऊन ऐका. आपण कुठे ठेवू शकतो? 40 तुमच्या लेफ्टला ठेवायचं आहे. जर सपोज मी ह्याला खाली फेस केलं, तर 1, 2 सोडून तुमचा इथे एम येऊ शकतो. पॉसिबल आहे का? हो, पॉसिबल आहे. आणि एमच्या लेफ्टला तुम्हाला 65 ठेवायचं आहे, तर तुम्ही एमला वरती फेस करा. तुमचं 65 इथं येऊन जाऊ शकतो. हा एक पॉसिबिलिटी होती. क्लिअर आहे? आहे पॉसिबिलिटी तुमची? डेफिनिटली आहे सर. काही अडचण नाहीये. ओके? ठीक आहे. चला. तर पहा क्यू वरती पाहतोय, 55 पण वरती पाहणार आणि तुम्हाला माहिती आहे एंड वाले सेम डायरेक्शन, तो ये एंड वाले सब लोग सेम देखेंगे ऐसे. हा पण एक तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला या ठिकाणी. आता पहा तुम्हाला एम बद्दल माहिती माहीत नाहीये. एमची व्हॅल्यू किती आहे म्हणून. आता आपण चेक करूया. एमची व्हॅल्यू काय असणार आहे? आता आपण एनची व्हॅल्यू चेक करूया. एनची व्हॅल्यू काय आहे पहा. हं. आता आपण या ठिकाणी एमला फाइंड आउट करूयात. पण त्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी शोधावं लागेल. काय आपण शोधायचं? आपल्याला क्यूची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही.
बऱ्यापैकी आपण गोष्टी केल्यात सॉल्व्ह. अच्छा, चला आपण एनला ठेवून बघूया. एनच्या लेफ्टला 2 सोडून तुम्हाला 35 ठेवायचं आहे. तर 35 इथं येऊ शकतं का? एक बार हां या ना म्हणा. हां, इथं येतंय 35. आता पहा किती गोष्ट आसान आहे. जर एमची व्हॅल्यू 35 आहे, तर पी किती असेल? सर पी 70 असेल. कारण की यांचा डिफरन्स 35 येणार आहे. तर पीची व्हॅल्यू येते 35. क्लिअर आहे? आणि पीच्या लेफ्टला जो पर्सन आहे, तो काय करतोय? तो पर्सन त्या ठिकाणी 10 कमी असेल. सॉरी, पीची व्हॅल्यू 70 असेल. नॉट 35, 70. तर पीच्या लेफ्टला जो पर्सन आहे, तो पर्सन किती असेल? 10 कमी 65 असेल. 60 असेल. बरोबर आहे? ठीक है? ओके. तो चलो अब अगेन डिस्कशन हम कर सकते हैं. आता पहा पीला कुठे ठेवायचं? हे पहा, जर तुम्ही पीला इथं ठेवताय, जर तुम्ही पीला वरती फेस करताय, तर फर्स्ट आणि सेकंड हा जो पर्सन आहे, हा 60 असायला पाहिजे आणि ह्यांनी काय म्हणलेलं आहे? तो पर्सन आणि एनचं डायरेक्शन सेम असायला पाहिजे. पण एनचं डायरेक्शन आणि क्यूचं डायरेक्शन काय आहे? अपोझिट आहे. तर तुम्हाला काय कळालं? की सर इथे तुम्ही पीला नाही ठेवू शकत. हा जागा पीची नाहीये. ओके, ठीक आहे. आम्हाला ही गोष्ट कळाली. कळाली गोष्ट तुम्हाला ही? तर माझं कळतंय. बऱ्यापैकी कळालेलं आहे. ओके, फाईन. आता पुढे काय करायचं मग? आता आपण इथे ठेवून पाहूयात पीला. जर मी पीला इथं ठेवतो, तर पीच्या लेफ्टला अगेन तीच पॉसिबिलिटी येणार, जी चुकीचं होत आहे. मगाशी पण आपण ट्राय केलं होतं ठेवून. इथं पण पी नाही येणार आणि पीच्या लेफ्टला इथं पण ठेवून पहा सर आणि हा पर्सन आणि जो पर्सन एन आहे, ह्यांचं डायरेक्शन अपोझिट आहे. तर हे पण पॉसिबिलिटी क्रिएट होणार नाही. तर काय ठरलं मग शेवटी? मग आपण एकच काम करूयात. आपण पीला इथं ठेवूयात. आपण पीला इथं ठेवूयात. पीच्या लेफ्टला आपल्याला कुणाला ठेवायचंय? जो पर्सन किती आहे? तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय ते? आपला एनचं डायरेक्शन काय आहे? सर साऊथला आहे. बरोबर आहे? आता आपण पीला पुट करून पाहतोय, की पी नक्की कुठे येऊ शकतं म्हणून ते. क्लिअर आहे? आपण पीला पुट करून पाहण्याचा प्रयत्न करतोय. कळतं मी काय म्हणतोय ते? कारण की पीला तर आपल्याला पुट करावं लागेल आता. दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाहीये. ओके, ठीक आहे. एकदा ह्याला पाहूयात. हे कंडिशन काय म्हणते पहा, की अ, 1 सेकंड. The one who has 10 chocolate less than P sits second to the left of P and N faces same direction. N faces in the same direction. 1 सेकंड. हा जो आहे ना, हे कंडिशन काय आहे? ह्याच्या ठिकाणी Nचा आणि Pचा डायरेक्शन सेम असणार आहे. Nचा आणि Pचा डायरेक्शन सेम असणार आहे. तर तुम्ही Pला इथं ठेवू शकता. तर P इथं असेल, तर Pची व्हॅल्यू 70 आहे आणि Pच्या लेफ्टला 60 आहे. हे पहा, N आणि Pचा डायरेक्शन बिलकुल सेम आहे. याचा अर्थ काय? तर हे बिलकुल बरोबर बसलेलं आहे. बऱ्यापैकी ह्या ठिकाणी काय आहे? हे बरोबर आहे. ओके. ठीक आहे. आता पुढे काय? पुढच्या गोष्टी तुम्ही पाहू शकतात. के आणि आरला ठेवू शकतात तुम्ही. के कुठे येणार सर? 3 सोडून तुम्हाला आर ठेवायचा आहे. बरोबर आहे? हे पहा क्यूचा हाल्फ. क्यूचा हाल्फ तुमचा के असणार आहे. क्यू किती आहे? 60 आहे. तर के किती असेल? सर के असणार आहे 30. तर कुठे पॉसिबल 30 ठेवायचं? जर सपोज मी केला इथं ठेवलं, तर 1, 2, 3 सोडून तुमचा इथं आर नाही येणार. तर के तुमचा इथं पॉसिबल नाहीये. जर तुम्ही केला इथं ठेवलं, तर 1, 2, 3 सोडून तुमचा इथे आर येऊ शकतो. तर ठीक आहे, तुम्ही इथं केला पुट करा. केची व्हॅल्यू आहे 30 आणि त्याच्यानंतर ना तुमचा आर जो आहे, तो इथं येऊन जाणार. हे पण आपण इथं पुट केलेलं आहे. क्लिअर आहे? आता कोण उरलंय? एनच्या आसपास ओ नाही आणि एल पण नाही. हे पहा, इथे तुम्ही एल आणि ओ दोन्ही पण नाही ठेवणार आहे. टोटल माणसं किती आहेत? टोटल माणसं पहा सर पी, क्यू, जे, के, एल, एम, एन. अच्छा. जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू आणि लास्टला आहे तुमचा आर. आता इथे एल आणि ओ नाही. जर एल पण नाहीये, ओ पण नाहीये, तर राहिलं कोणी आता? एक पर्सन राहिलं पहा. कोण आहे तो? आपण जेला ठेवलंय का? जेला अजून तर नाही ठेवलं. तर मग जे कुठे येणार? सर जे इथं येऊन जाणार. कारण की त्यांनी म्हणलेलं आहे एलच्या आसपास ओ आणि एल दोन्ही पण नाहीयेत. तर इथे मग जे येऊ शकतो. बिलकुल सही आहे. ओके, फाईन. आता पुढे पहा. आता आपण पुढे पाहू. आता आपल्याला ओला पुट करायचंय. ओकडे मिनिमम 4 लोकांपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. पीच्या राइटला पहा, के पेक्षा 15 जास्त असणारा व्यक्ती असला पाहिजे. पीच्या राइटला के पेक्षा 15 जास्त. हे पहा, पीच्या राइटला, पीच्या राइटला के पेक्षा 15 जास्त. सर केला आहे 30, तर 15 जास्त म्हणजे किती असणार? 45. तर इथे येऊन जाणार 45. मला कळतंय मी काय म्हणतोय ते?
आणि ओ ला पुट करायचे तर ओ इथे येणार का? कारण की पहा जे टोटल नंबर ऑफ पर्सन्स आहेत हे पहा 30, 40 चॉकलेट्स पहा तुम्ही किती चॉकलेट्स आहेत 30 आहे सर, 35 आहे, 40 आहे आणि 45 आहे. तर तुम्ही 45 वरती ओ ला नाही देऊ शकणार का? त्यांनी क्लिअरली म्हणलेलं आहे. हे पहा ओ कडे ॲटलीस्ट 4% पेक्षा जास्त किती असले पाहिजे? चॉकलेट असले पाहिजे. म्हणून तुम्ही ओ ला इथे ठेवलाय आणि तुमचा एल येतो ह्या डायरेक्शनला. क्लिअर आहे? आता आपली डायरेक्शन फिट करायची. हे पहा, हे 2 वरती पाहते तर हा खाली पाहणार आणि हा खाली पाहतोय तर वर पाहणार आणि राहिला कोण? के आणि जे. हे के वरती पाहतंय, तर जे पण आता वरती पाहणार. हा तुमचा फायनल आन्सर बनलेला आहे. हा तुमचा फायनल इमेज आहे ह्याचा आणि जे बद्दल आपल्याला ठेवायचं आहे. टोटल तुम्हाला किती म्हणलेलं आहे पहा. टोटल तुमचा 450 आहे. सर्वांना तुम्ही ॲड करा. त्यातून तुम्ही मायनस करा, तर तुमची जेची व्हॅल्यू या ठिकाणी येणार आहे. एकदा हां किंवा ना सर्वजण मला सांगताल. कळालं मी तुम्हाला काय म्हणतोय ते? सर्वांना कळलेलं आहे का? बऱ्याचशा लोकांच्या डोक्याच्या वरती गेलेलं आहे. कारण की ऑब्व्हियसली यार तुम्हाला जर त्या ठिकाणी एक्झाम काढायचं असेल, तर इतकं आसान नाहीये. तुम्हाला काय वाटतं, की पी-ओचे पेपर काही इतके आसान असतात का? तुम्हाला शिकावं लागेलच आणि बऱ्याचशा ठिकाणी ही गोष्ट शिकवत नाहीयेत मला माहिती आहे. आणि शिकवत नाहीयेत म्हणून पोरं पण त्या ठिकाणी अभ्यास नाही करत. त्यांना वाटतं, की नाही असे येतच नाहीत लेव्हल, हे काय लेव्हल आहे? अरे तुम्ही जोपर्यंत शिकणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कसं कळणार आहे? म्हणून तुम्हाला म्हणतोय मी, हार्ड लेव्हल पण तुम्हाला प्रॅक्टिस करणं तितकंच गरजेचं आहे. ओके? चला पाहूयात आन्सर काय आहे. हे पहा एल नॉर्थला फेस करतोय. एल आहे 45, पी आहे 70, के आहे के किती आहे 30 आहे, क्यू किती आहे 60 आहे, एन किती आहे 40 आहे, जे राहिलं पहा जे ची व्हॅल्यू असेल 50 कारण की आपण ते मायनस करतोय. ठीक आहे, कळालं? अंडरस्टँड झालं सगळ्यांना? चला तर मग पाहूयात. आता आपण मिळूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळेजण अभ्यास करा, प्रिपरेशन व्यवस्थित करा. ठीक आहे? बाय टेक केअर.